नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण आजीच्या मनात आता गैरसमज झालेला आहे की मी स्वानंदीवरती माझ्या कुटुंबाची जबाबदारी सोपवत आहे, पण हा घोळ काय झालेला आहे त्यामुळे आजीला खूप वाईट वाटलेलं असतं. पण आजी आणि आजीकडे समर आणि स्वानंदी दोघंही जातात. समर स्वानंदीची बाजू घेतो आणि स्वानंदीसुद्धा आजीला एक वचन देते. आजीला म्हणते की आजी, याबद्दल मला काहीच माहिती नव्हतं, या सगळ्याशी माझा काहीच संबंध नाही आहे. तेव्हा समरसुद्धा म्हणतो की हो आजी, कारण स्वानंदी यांना याबद्दल काहीच माहिती नाही आहे. तेव्हा स्वानंदी आजींचा हात हातात घेऊन त्यांना जे वचन देणार आहे आणि त्याचबरोबर मल्लिकाने जे कारस्थान केलेलं आहे ते सुद्धा स्वानंदीमुळे समोर येणार आहे. स्वानंदीने आईला त्या सुशची शपथ घालताच तिने घडाघडा म्हणजे अगदी पोपट्यासारखं बोलून सगळं सत्य सांगितलेलं आहे. हा सगळा प्लॅन मल्लिकाने केलेला होता. ह्या खोट्या बांगड्यासुद्धा निलिमाने आणून दिलेल्या आहेत आणि त्याचवेळी अधिराने सुद्धा सांगितलेलं आहे की सुरुवातीला बांगड्या घेऊन जेव्हा ज्वेलर आलेला होता तो सुद्धा निलिमा काकूला भेटलेला आहे. हे सगळं सत्य समोर येणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर इकडे आता स्वानंदी आईला ओरडत असते, आता तरी बोल, काय खरं आहे काय खोटं आहे सांग तू. आणि तेव्हा मात्र समर तिथं असतो. समर म्हणत असतो की स्वानंदीच्या आई, आता तरी सांगा तुम्ही काय झालेलं आहे, इतके सगळे आरोप तुमच्या कुटुंबावर केले जात आहेत. आणि त्याचवेळी इकडे पाहायला मिळतं आता मात्र मंदाला बोलण्याशिवाय पर्याय नसतो. आजीसुद्धा इथे चिडलेले असतात. मंदा आजींच्या समोर येते, हात जोडू लागते की मला माफ करा, माझ्याकडून चूक झालेली, पैशांची कमतरता होती म्हणून मी त्या बांगड्या सोनाराकडे गहाण ठेवल्या होत्या. आणि तेव्हा तिथे रोहन येतो. आजीला तर धक्का बसलेला असतो. आजी म्हणत असते की हे सगळं काय चाललंय. आणि त्याचवेळी आजीबरोबर निकिता, आनंद सगळेजण तिथं असतात. मंदाने मात्र तोंडाने सांगितलेलं असतं, तिच्या तोंडाने गुन्हा कबूल केलेला असतो. कान पकडून हात जोडून माफी मागत असते आजींची. आजींना म्हणत असते की मला माफ करा, माझ्याकडनं चूक झालेली आहे. परंतु आजी मात्र आता ऐकायला तयार नसतात. आजींचं एकच म्हणणं असतं की का केलं तुम्ही हे, आमच्या घराण्याच्या परंपरागत त्या बांगड्या होत्या, तो दागिना होता आणि तुम्ही अशा पद्धतीनं त्याची अवहेलना केलेली आहे. ही गोष्टच आजींना पटत नसते आणि म्हणून आजी खूप चिडलेल्या असतात. आजी म्हणत असतात की बस झालं, आत्तापर्यंत मी खूप समजून घेतलेलं होतं स्वानंदी, मी माझ्या घराची, या घराण्याची, या वंश परंपरेने चालत आलेल्या दागिन्याची जबाबदारी मी तुझ्यावर देत आहे. आणि तू हे सगळं काय केलेलं आहेस, तुझ्या घरच्यांनी त्या बांगड्या नेऊन गहाण ठेवलेल्या आहेत. हे सगळं जेव्हा बोललं जात असतं तेव्हा मात्र इकडे स्वानंदीला सुद्धा धक्का बसलेला असतो. स्वानंदीला प्रश्न पडलेला असतो की आता करू काय, कशा पद्धतीने ह्या गोष्टी मी मॅनेज करू, हा प्रश्न स्वानंदीला पडलेला आहे. आणि त्याचवेळी स्वानंदी मात्र इकडे आजींना म्हणत असते की आजी एकदा ऐकून घ्या ना, मला काय म्हणायचं आहे ते. पण आजी ऐकायलाच तयार नसतात. तेव्हा मल्लिका सगळेजण इथे एकच गोष्ट सांगत आहेत आणि ती म्हणजेच की हे सगळं स्वानंदी तुझ्यामुळे झालेलं आहे, या सगळ्याला तू जबाबदार आहे. कारण या सगळ्या गोष्टी तुझ्यामुळे घडलेल्या आहेत. आईंनी तुझ्यावर विश्वास ठेवलेला होता आणि तू हे सगळं काय केलेलं आहेस ना, या सगळ्या गोष्टी तुझ्यामुळे घडलेल्या आहेत, असं स्वानंदीला वारंवार सांगितलं जात असतं. तिला टॉर्चर केलं जात असतं. आणि आता मात्र स्वानंदीला प्रश्न पडलेला असतो की काय करू मी. आणि इकडे समर आजीला सावरायला येतो. समर म्हणतो की अगं आजी ऐकून घे ना. तेव्हा आजी म्हणते काय ऐकून घेऊ, कारण माझा स्वानंदीवरती तेवढा विश्वास होता. आणि त्याचबरोबर इकडे जेव्हा मी स्वानंदीला त्या बांगड्या दिलेल्या होत्या, समर म्हणतो आजी तू चुकतेस, मला सांग त्या बांगड्या तू स्वतःहून स्वानंदीच्या हातात दिलेल्या का. तेव्हा आजी म्हणते की नाही, माझ्याकडून त्या बांगड्या मल्लिकानं घेतल्या आणि मल्लिका म्हणाली की मी जाऊन देऊन येते. मग मल्लिकाला विचारलं जातं की त्या बांगड्या तू स्वानंदीच्या हातात दिल्या का. तेव्हा मल्लिका सांगते की नाही, त्या बांगड्या मी स्वानंदीच्या आईच्या हातात दिल्या. मग समरने सगळं खरं खोटं आता समोर आणलेलं असतं. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र समर म्हणत असतो की आजी लक्षात येते का तुझ्या, स्वानंदी यांच्याकडे त्या बांगड्या पोचल्याच नाहीये, त्यांना त्याच्याबद्दल माहितीच नाहीये, तर तू त्यांना दोष का देते. आणि त्याचबरोबर हे सगळं तुझ्या लक्षात आलंय का आजी, असं म्हणत समर तिला बोलत असतो. आणि त्याचबरोबर इकडे समर म्हणत असतो की आजी त्यांच्याकडून चूकच झालेली नाहीये, तरीही त्या तुझी माफी मागत आहेत. सगळ्या गोष्टी चुकून घडलेल्या आहेत, गैरसमजातून झालेल्या आहेत. मग आजी स्वतःला त्रास नको ना करून घेऊ. अर्पिता मात्र
बोलत असते. अर्पिता म्हणत असते की हे सगळं जे काही झालेलं आहे ना ते यांच्यामुळे झालेलं आहे. आता आपल्याला कळलेलं आहे ना ही माणसं कशी आहेत, तर यांच्याशी लग्न मोडायचं आहे, यांच्यासोबत आपलं लग्न होणार नाही. अधिरा तुझं आणि रोहनचं लग्न होणार नाही तर स्वानंदी या घरची सून बनून येणारच नाही. कारण काहीही झालं तरीही एक गोष्ट लक्षात येते का तुमच्या सगळ्यांच्या, ही माणसं चांगली नाही आहेत. मग कसं आपण हे ॲक्सेप्ट करायचं आहे, कशा पद्धतीने ह्या गोष्टी घडत आहेत. आणि त्याचबरोबर इकडे जेव्हा हे सगळं चालू आहे तेव्हा मात्र इकडे समर म्हणत असतो की बास अर्पिता बास, कारण काहीही झालं तरीही हे लग्न होणार आहे, माझं आणि स्वानंदी यांचंही लग्न होणार आहे. आणि त्याचबरोबर आता तुझ्या लक्षात येत नसेल तर मी सांगून ठेवतोय, इकडे अधिरा आणि रोहनचं सुद्धा लग्न होणार आहे. कारण रोहन किती चांगला मुलगा आहे किंवा स्वानंदी किती चांगले आहेत हे मला माहिती आहे. आणि त्याचबरोबर तू मध्ये बोलायची गरज नाही. तेव्हा मात्र सगळेजण इकडे समरकडे पाहत असतात. तेव्हा मात्र समरने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की बाद झालं. तेव्हा अंशुमन म्हणत असतो की दादा काय हे सगळं, अरे किती वेळा. तेव्हा समर त्या ज्वेलरला घेऊन येतो. आनंदने त्याला चांगलाच दम दिलेला असतो. त्या ज्वेलरला विचारलं जातं तुम्हाला इथे कोणी बोलवलं, कारण आमच्या लग्नाच्या बाबतीतल्या गोष्टी कोणालाच माहिती नव्हत्या, कारण आमचा हा व्हेन्यू कोणालाच माहिती नव्हता. तेव्हा मात्र तो सांगू लागतो की मला इथे इकडे मल्लिका, आणि तो बोलताना थोडासा हे होत असतो. तो म्हणत असतो की मला ना इथे मल्लिका मॅडमनी बोलवलेलं आहे आणि त्यांनीच मला सांगितलेलं होतं आणि म्हणूनच मी इथं आलेलो आहे. म्हणजे या सगळ्याच्या मागे मल्लिकाचा हात आहे. तेव्हा स्वानंदीसुद्धा मंदाला म्हणते की आत्ताच्या आत्ता मला सांग, तुला सूची शपथ आहे. तेव्हा मात्र स्वानंदी आईला जेव्हा हे सगळं बोलते तेव्हा मात्र आता मंदाच्या पुढे कोणताच पर्याय नसतो. मंदा म्हणत असते की खरंच मला माफ कर, हे सगळं मला मल्लिका मॅडमनीच करायला सांगितलं होतं. त्या म्हणाल्या होत्या की तुम्ही मला 5 लाख रुपये मागितले होते, पण मी ते 5 लाख रुपये काही तुम्हाला देऊ शकलेले नाही आहे. मग मी तुम्हाला एक पर्याय सुचवते, ह्या ज्या बांगड्या आहेत ना या गहाण ठेवा, 10-1 लाख रुपये तुम्हाला येतील. म्हणून मी या बांगड्या गहाण ठेवल्या. त्यांनीच मला सोनार सुचवला, त्या सोनाराकडे मी गेले, कारण आपण त्या सोनाराकडे कधी जातच नाही आहे. त्यांनी सांगितलं म्हणून मी तिथं गेले, तिथं त्या बांगड्या गहाण ठेवल्या आणि ते पैसे घेतले. परंतु ते पैसेसुद्धा चोरीला गेलेले आहेत असं ती सांगत असते. कारण सगळा लग्नाचा खर्च बाबा त्याचबरोबर स्वानंदी आणि रोहन हे करत असतात. तेव्हा मात्र अर्पिता म्हणत असते बघितलं का काय चाललंय, माझ्या आईवर आरोप केले जातात. समर म्हणतो बाद झालं. तेव्हा त्या ज्वेलरने सुद्धा स्पष्टपणे सांगितलेलं असतं की हो मला मल्लिका मॅडम आणि अंशुमन सरांनीच हे सगळं करायला सांगितलेलं आहे. आणि आता मात्र मल्लिकाची वाट लागलेली असते. अर्पिताचं तोंड तर बंद होण्याशिवाय कोणताच पर्याय राहिलेला नसतो. जी अर्पिता एवढ्या वेळ गोंधळ करत होती ती मात्र आता गप्प बसलेली असते. त्यांनी जो ज्वेलर आणलेला असतो त्यानेच आता इथे मल्लिकाचं कारस्थान समोर आणलेलं असतं. तेव्हा स्वानंदीला धक्का बसतो. आजी म्हणत असते की स्वानंदी मला खात्री आहे तू माझं घर चांगल्या पद्धतीने सांभाळशील, मला खात्री आहे की हे सगळं तू मनापासून करशील, असं म्हणत आजी स्वानंदीला जवळ घेत असते. स्वानंदीला म्हणत असते की मला माहिती आहे की हे सगळं तू खूप चांगल्या पद्धतीनं करशील असं आजीने सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर आजी इकडे मल्लिकाला म्हणते की आत्ताच्या आत्ता स्वानंदीची तू माफी मागायची आहे. आतापर्यंत खूप वेळा तुझं ऐकून घेतलेलं आहे, पण आत्ताच्या आत्ता तू माफी मागायची आहे. आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी ज्या तू केलेल्या आहेत ना, जे कांड तू केलेलं आहे त्यासाठी तुला ही माफी मागावी लागणारच आहे. आता मात्र मल्लिकाच्या पुढे कोणताच पर्याय नसतो. मल्लिका मात्र शांतपणे तिथे उभी असते आणि तिला माफी मागण्याशिवाय कोणताच पर्याय नाही. मग मल्लिका आता स्वानंदीला हात जोडून माफी मागत असते. तेव्हा समर आणि आजी म्हणतात की तिच्या पायाशी यायचं आहे, पाया पडून तू तिची माफी मागायची आहे. आणि त्याचबरोबर एक गोष्ट लक्षात ठेव, तेव्हा मात्र इकडे आता मल्लिकाच्या समोर कोणताच ऑप्शन नसतो, नाहीतर तिला त्या घरातून हाकलून दिलं जाऊ शकतं या गोष्टीची तिला भीती वाटत असते. आणि तेव्हा मात्र ती आता हात जोडून माफी मागत होती तर आता पाय धरून माफी मागायला लागलेले असते. स्वानंदी माझ्याकडून चुकलं, मला माफ कर, तुझ्या आईला मीच हा पर्याय दिलेला होता असं तिने सांगत असते. आणि आता मात्र रोहनसुद्धा चिडलेला असतो. रोहन म्हणतो की बाद झालं अधिरा, आजपर्यंत मी खूप वेळा सहन केलेला आहे, पण प्रत्येक वेळेस जेव्हापासून लग्न ठरलेलं आहे तेव्हापासून तुमच्या घरामध्ये माझ्या ताईचा अपमान होतोय. प्रत्येक वेळेस माझ्या ताईला हे सगळं सहन करावं लागत आहे. तेव्हा अधिरा म्हणते की जे झालं ते त्याबद्दल मी रोहन तुझी माफी मागते.
तेव्हा ती आईला म्हणू लागते की आई बाद झालं, मम्मा बाद झालं, आत्तापर्यंत खूप वेळा ऐकून घेतलेलं आहे, मी तुला खूप वेळा सांगितलेलं आहे की ती माणसं तशी नाही आहेत, ती माणसं चांगली आहेत, पण तुला मात्र ऐकूनच घ्यायचं नाही आहे, तू प्रत्येक वेळेस आरोपच करत राहते, असं म्हणत अधीरासुद्धा ओरडायला सुरुवात करते. आणि फायनली आता इकडे मल्लिका त्याचबरोबर अंशुमन, अर्पिता यांचा डाव उधळलेला असतो. आणि मग लग्न मंडपामध्ये आता लग्न सुरू होतं. आणि फायनली रोहन, अधीरा आणि त्याचबरोबर स्वानंदी आणि समर यांचा लग्न सोहळा, विवाह सोहळा जो आहे तो संपन्न होतो. खऱ्या अर्थाने या सगळ्या गोष्टी खूप छान पद्धतीने झालेल्या आहेत. आणि ते वाट लागलेली असते ती म्हणजे मल्लिकाची. तर आता स्वानंदी ही समरच्या घरी येणार असते, तर अर्पिता ही लग्न करून इकडे स्वानंदीच्या रोहनच्या घरी जाणार आहे. तेव्हा मात्र अर्पिताला आता खूपच वाईट वाटत असतं. एकतर ती एवढ्या लाडाकोडात वाढलेली आहे, आता लग्न होणार आहे, लग्न झाल्यानंतर घराची जबाबदारी, या सगळ्या गोष्टी अर्पिताला झेपणार का या गोष्टीची सुद्धा तिला काळजी वाटत असते. आणि त्याच वेळी आपल्याला पाहायला मिळतं की अर्पिता तिच्या समर दादाकडे येते आणि मिठी मारून रडू लागते. तेव्हा समर म्हणत असतो, काळजी करू नको बाळा, सगळं व्यवस्थित होणार आहे. सॉरी, अधीरा रडत असते आणि मग आजीकडे येते. आजीसुद्धा म्हणते की सुखाने संसार करशील हा माझा तुला आशीर्वाद आहे. आणि मग आता पाठवणूक होत आहे. स्वानंदी आणि समर दोघंही खूप खुश आहेत, कारण त्यांच्या दोघांच्याही लाडक्या बहीण भावंडांचं लग्न झालेलं आहे, त्यांच्या मनाप्रमाणे लग्न झालेलं आहे. आणि या सगळ्या गोष्टी खूप छान पद्धतीने झालेल्या आहेत. अशाच अपडेट्ससाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.